टिंकर चॅम्प्सच्या चेंज मेकिंग सिरीजमध्ये आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याच्या मोहिमेवर आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल सादर करत आहे, ज्यात टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता आणि परिवर्तनात्मक क्रियाकलापांचा समावेश आहे. या 10 भागांच्या पॉडकास्ट मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला परिवर्तनात्मक क्रियाकलापांच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास मदत करेल आणि तुम्ही देखील परिवर्तनात्मक व्यक्ती कसे बनू शकता. प्रत्येक पॉडकास्ट अंदाजे 15 ते 20 मिनिटांचा असतो आणि तुमच्यासाठी सराव करण्यासाठी एक परिवर्तनात्मक क्रियाकलाप समाविष्ट करतो. अधिक वेळ न घालवता दिल्लीतील इयत्ता 9वीचा विद्यार्थी आणि स्वतः परिवर्तनात्मक व्यक्ती असलेल्या टिंकर चॅम्प नितीश गर्ग यांनी सादर केलेल्या भाग 8ने सुरुवात करूया. नमस्कार. टिंकर चॅम्प्सच्या चेंज मेकिंग सिरीजचा या 8व्या भागात आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर जरा सखोल बोलणार आहोत. आणि हा विषय मांडला आहे टिंकर चॅम्प नितीश गर्ग यांनी. आपण जे काही नवीन तयार करतो, मग ते शाळेतला एखादा प्रकल्प असो किंवा मोठी कल्पना, बरोबर, ती फक्त कागदावर किंवा कॉम्प्युटरवर छान दिसण्यापुरती मर्यादित न राहता खऱ्या जगात काहीतरी सकारात्मक बदल कशी घडवू शकेल याबद्दल बोलूया. आणि यासाठी 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, नाही का? हो, अगदी. समावेशकता आणि परिणामकारकता. अगदी खरंय. आपण जेव्हा काहीतरी नवीन बनवतो तेव्हा त्याचा उत्साह खूप असतो. सर्किट्स जोडणं, कोड लिहिणं, मॉडेल बनवणं, भारी वाटतं एकदम. हो ना. पण खरी गंमत तेव्हा सुरू होते जेव्हा आपण विचारतो, हे फक्त काही लोकांसाठी आहे की सगळ्यांसाठी? आणि हे प्रयोगशाळेबाहेर म्हणजे खऱ्या जगात जिथे याची गरज आहे तिथे खरंच टिकेल का, उपयोगी पडेल का? बरोबर. याच 2 प्रश्नांमध्ये सगळं आलं. समावेशकता आणि परिणामकारकता. नेमके हेच प्रश्न महत्वाचे आहेत. समावेशकता विचारते कोण मागे राहत आहे, आणि परिणामकारकता विचारते जिथे गरज आहे तिथे हे खरोखर काम करते का? अगदी. विचार करा ना, आपण एक आरोग्य उपकरण बनवलं, पण ते गावातल्या आजोबाजींना वापरताच आलं नाही. किंवा ते लर्निंग ॲप भारी बनवलं. हो, पण ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांचं काय? ते वापरू शकले नाहीत. तसंच ते स्मार्ट डस्टबिनचं उदाहरण. वर्गात छान चाललं, पण बाहेर पावसात धुळीत बंद पडलं. बरोबर. कल्पना कितीही चांगली असली तरी ती सर्वांपर्यंत पोहोचली नाही किंवा प्रत्यक्षात टिकली नाही तर तिचा उद्देश सफल होत नाही. खरंय. म्हणूनच आज आपण सहानुभूतीने डिझाईन कसं करायचं, आपल्या कल्पनांची खरी परीक्षा कशी घ्यायची यावर बोलणार आहोत. आणि असे उपाय कसे बनवायचे जे फक्त कागदावर प्रभावी नसतील, तर खऱ्या अर्थाने समावेशक, टिकाऊ आणि विश्वासार्ह असतील. नितीश गर्ग यांच्या विचारांनुसार नैतिकता, समावेशकता आणि परिणामकारकता याच 3 पायांवर यशस्वी बदलाची इमारत उभी राहते. अगदी. चला तर मग या 2 महत्वाच्या संकल्पना, समावेशकता आणि परिणामकारकता, अधिक खोलवर समजून घेऊया. सुरुवात करूया समावेशकतेपासून. नक्की. आपण म्हणतो की नैतिकता हा बदल घडवण्याचा आत्मा आहे. मग असं म्हणायला हरकत नाही की समावेशकता हे त्याचं हृदय आहे. कारण एखादा उपाय किती लोकांच्या जीवनाला स्पर्श करतो यावर त्याची खरी किंमत ठरते. बरोबर. अनेकदा काय होतं, आपण काहीतरी कूल किंवा तांत्रिकदृष्ट्या भारी बनवण्याच्या नादात असतो. हो. आणि मग हे विसरतो की यामुळे कोण मागे सुटू शकतं. हाच कळीचा मुद्दा आहे. तर समावेशकता म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर असे उपाय तयार करणे जे फक्त काही निवडक लोकांसाठी नाही, तर प्रत्येकासाठी संधी निर्माण करतात. मग त्या व्यक्तीचं लिंग, वय, ठिकाण, भाषा, क्षमता किंवा आर्थिक परिस्थिती काहीही असो. म्हणजे कोणीही मागे राहू नये. अगदी. हेच त्याचं ब्रीदवाक्य आहे. उदाहरणार्थ, इंग्रजीतलं एखादं शिकवणारं ॲप खूप चांगलं असेल. हो. पण गावातल्या मुलांना हिंदी किंवा मराठीत जास्त चांगलं समजत असेल तर त्यांचं काय? किंवा ते 3D प्रिंटिंगने बनवलेला कृत्रिम हात किती छान वाटते ऐकायला. हो ना, क्रांतिकारी. पण त्याची किंमत जर 50,000 रुपये असेल तर ज्यांना त्याची खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचेल का? नाही पोचणार. खूप अवघड आहे. म्हणूनच समावेशकता ही नंतर जोडायची गोष्ट नाहीये, ती सुरुवातीपासूनच आपल्या डिझाईनचा भाग असायला हवी. मग आपला प्रकल्प खरोखर समावेशक आहे की नाही हे कसं तपासायचं? नितीश गर्ग 4 महत्वाचे पैलू सांगतात. कोणते आहेत ते? पहिला म्हणजे सुलभता, म्हणजे ॲसेसिबिलिटी.
म्हणजे वेगवेगळ्या शारीरिक किंवा इतर क्षमता असलेले लोक आपला उपाय वापरू शकतात का? अच्छा. जसं की दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी आवाजाची सोय आहे का? टेक्स्ट टू स्पीच वगैरे? बरोबर. दुसरा आहे परवडणारी किंमत. अफोर्डेबिलिटी. म्हणजे ज्यांच्यासाठी आपण हे बनवत आहोत त्यांना ते घेणं परवडेल का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, विशेषतः आपल्या देशात. नक्कीच. तिसरा मुद्दा आहे सांस्कृतिक संवेदनशीलता. कल्चरल सेन्सिटिव्हिटी. म्हणजे आपली कल्पना लोकांच्या स्थानिक चालीरीती, भाषा, श्रद्धा यांचा आदर करते का? त्यांच्या भावना तर नाही ना दुखावणार? अच्छा, हा विचारही करायला हवा. हो. आणि चौथा जो मला वाटतं खूप महत्वाचा आहे तो म्हणजे प्रतिनिधित्व. प्रतिनिधित्व म्हणजे नक्की काय? म्हणजे आपण ज्यांच्यासाठी काहीतरी बनवत आहोत त्यांच्याशी आपण खरंच बोललो आहोत का? की फक्त आपणच ठरवतोय की त्यांना काय हवंय? अगदी. त्यांच्या गरजा समजून घेतल्या आहेत का? की आपण फक्त आपल्या डोक्यातल्या कल्पनांवर काम करत आहोत? खरंय, अनेकदा असंच होतं. आणि या सगळ्याचा अर्थ फक्त काही फीचर्स जोडणे इतकाच नाही. याचा खरा अर्थ आहे आपल्या डिझाईनमध्ये सहानुभूती किती आहे. आपण स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहिलंय का? बरोबर. आपण आपल्या आजूबाजूला अगदी अटल टिंकरिंग लॅबमध्ये सुद्धा अशी उदाहरणं पाहतो जिथे समावेशकतेचा विचार थोडा मागे पडतो. हो, दिसतात की. जसं की ते पिकांवर लक्ष ठेवायला ड्रोन बनवतात. हो, मोठी आयडिया वाटते ती. मोठ्या शेतकऱ्यांसाठी उत्तम, पण ज्याच्याकडे फक्त 1 एकर शेती आहे त्याचं काय? त्याला तो परवडणार नाही. आणि कदाचित गरजेचाही वाटणार नाही. अगदी. किंवा ते आरोग्य उपकरण जे हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी मोजतं. चांगली कल्पना आहे ती आरोग्याच्या दृष्टीने. हो, पण जर त्यासाठी स्मार्टफोन ॲप गरजेचं असेल आणि गावातल्या अनेक वयस्कर लोकांकडे स्मार्टफोनच नसेल तर ते असून नसल्यासारखंच आहे त्यांच्यासाठी. तसंच ते हाय स्पीड इंटरनेटशिवाय न चालणारे लर्निंग गेम्स किंवा ॲप्स, कितीतरी विद्यार्थी यातून बाजूला राहतात. म्हणजे ह्या प्रकल्पांमध्ये कल्पकता नक्कीच आहे, पण ते सर्वांपर्यंत पोहोचत नाहीत. समावेशकतेचा अभाव आहे. कल्पनाच सोडून द्यायची का? अजिबात नाही. तसं नाही करायचं. आव्हान हे आहे की त्याच कल्पनेला असं स्वरूप द्यायचं की अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल. म्हणजे पुन्हा विचार करायचा. हो, पुन्हा डिझाईन करायचं. यासाठी काही गोष्टी करता येतील. जसं की काहीही बनवायच्या आधी ज्यांच्यासाठी बनवत आहोत अशा किमान 3-5 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी बोला. त्यांच्या गरजा, त्यांच्या मर्यादा समजून घ्या. बरोबर. आणि फक्त शाळेच्या लॅबमध्ये टेस्ट करू नका. कुठे करायची मग? जिथे तुमचा उपाय प्रत्यक्षात वापरला जाणार आहे तिथे, गावात, शेतात, बाजारात नेऊन त्याची चाचणी करा. अच्छा, म्हणजे खरी कसोटी तिथे लागेल. हो. आणि सुरुवातीला एकदम हायटेक, भारी बनवण्याच्या फंदात पडू नका. मग आधी एक साधी, कमी खर्चाची आवृत्ती बनवा जी जास्तीत जास्त लोक वापरू शकतील. आणि मग हळूहळू त्यात सुधारणा करता येतील. अगदी. आणि सर्वात महत्वाचं, लोकांकडून येणारा प्रतिसाद म्हणजे फीडबॅक ऐकायला शिका. ते काय म्हणतात, त्यांना काय अडचणी येतात, हे समजून घेऊन आपल्या कल्पनेत बदल करत राहा. समावेशकता तेव्हाच वाढते जेव्हा आपण ऐकतो. विद्यार्थ्यांसाठी एक छोटी चेकलिस्ट पण दिली आहे नितीश गर्ग यांनी. हो. स्वतःला विचारायला काही प्रश्न, जसं की माझं हे सोल्युशन इंटरनेटशिवाय चालेल का? किंवा एखादी दिव्यांग व्यक्ती हे वापरू शकेल का? हे स्थानिक भाषेत समजावून सांगता येईल का? आणि सगळ्यात महत्वाचं, हे इतकं स्वस्त आहे का की सामान्य कुटुंबाला परवडेल? बरोबर. तर आता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक छोटा विचार. तुम्ही पाहिलेला किंवा केलेला एखादा प्रकल्प आठवा. विचार करा, यात कोणाचा समावेश आहे, कोण वगळलं गेलंय, आणि ते अधिक समावेशक करण्यासाठी काय करता येईल. एक छोटा बदल काय असू शकेल. खरंय, विचार करायला लावणारा प्रश्न आहे. लक्षात घ्या, समावेशकता म्हणजे सगळ्यांना एकाच मापात बसवणं नाही. मग काय? तर हे पाहणंय की आपली कल्पना विनाकारण कोणाला मागे सोडत नाहीये ना. जेव्हा आपण सर्वांसाठी विचार करतो तेव्हा आपण फक्त समस्या सोडवत नाही, तर आपण आशा निर्माण करतो. अगदी. चला, आता दुसऱ्या महत्वाच्या पैलूकडे वळूया, परिणामकारकता. इफेक्टिव्हनेस. समजा आपला प्रकल्प नैतिक आहे, समावेशकही आहे, चांगली गोष्ट आहे. हो. पण आता खरी कसोटी आहे, तो खऱ्या जगात जिथे त्याची गरज आहे तिथे टिकतो का, चालतो का, काही फरक घडवतो का? हीच आहे परिणामकारकता, म्हणजे रिअल वर्ल्ड इम्पॅक्ट. अगदी. परिणामकारक उपाय म्हणजे तो जो फक्त प्रेझेंटेशनमध्ये टाळ्या मिळवत नाही, तर लोकांच्या आयुष्यात खरा, मोजता येण्याजोगा बदल घडवतो. आपल्याला फक्त आयडिया चांगली आहे म्हणून कोणी लक्षात ठेवत नाही. बरोबर. आपली आयडिया प्रत्यक्षात काम करते हे सिद्ध करावं लागतं, तेव्हाच विश्वास निर्माण होतो. तर परिणामकारकता आपल्याला काही कळीचे प्रश्न विचारायला लावते. कोणते? पहिला म्हणजे
ज्या वातावरणात हा उपाय वापरायचा आहे तिथे तो खरंच व्यावहारिक आहे का? म्हणजे उष्णता, धूळ, पाऊस, विजेची अनियमितता. हो, या सगळ्याला तो तोंड देऊ शकेल का? टिकाऊ आहे का? अच्छा, दुसरा प्रश्न. तो फक्त प्रयोगशाळेत किंवा एकदाच नाही, तर वारंवार वापरल्यावर सातत्यानं अपेक्षित परिणाम देतो का? म्हणजे रिलायबिलिटी, कन्सिस्टंट परफॉर्मन्स. आणि तिसरा, ज्यांच्यासाठी तो बनवला आहे त्यांना तो वापरणं सोपं वाटतं का? युजेबिलिटी. म्हणजे त्यांना त्यासाठी खूप मोठी ट्रेनिंग घ्यावी लागणार नाही ना? हो, ते सहजपणे त्याचा वापर आणि देखभाल करू शकतील का? हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आणि चौथा, भविष्यात जर आपल्याला हा उपाय जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो सहजपणे वाढवता येईल का? स्केलेबल. म्हणजे 10 लोकांसाठी जे काम करतंय ते 1000 लोकांसाठीही तितकंच प्रभावीपणे काम करेल का? हो. छान मुद्दे आहेत हे. उदाहरण घेऊया त्या पाणी शुद्ध करणाऱ्या फिल्टरचं. प्रयोगशाळेत ते 99% जंतू मारतं. भारी वाटतं. हो की नाही? पण जर ते विजेवर चालत असेल आणि गावात वीजच नसेल किंवा सारखी जात असेल तर ते कितीही चांगलं असलं तरी परिणामकारक ठरेल का? नाही, कारण ते तिथल्या परिस्थितीत टिकणार नाही, चालणारच नाही. अगदी. म्हणजे टेक्निकली भारी असून उपयोग नाहीये. आपण ATL मध्येही अशी उदाहरणं बघतो, जसे की ती स्मार्ट सिंचन प्रणाली. हो, आठवतंय. शाळेच्या बागेत डेमो दिला, पाणी वाचलं, छान. पण जेव्हा शेतकऱ्याला वापरायला दिलं तेव्हा काय झालं? काही दिवसांनी सेन्सर खराब झाले किंवा कनेक्शन गेलं आणि शेतकऱ्याला ते दुरुस्त करता आलं नाही. मग काय उपयोग झाला त्याचा? प्रणाली असून अडगळ झाली. किंवा तो कचरा वेगळा करणारा डबा. हो, त्याचं काय? लॅबमध्ये प्लास्टिक, कागद बरोबर वेगळं करतो, मस्त चालतो. पण बाहेर ठेवला तर धूळ, पाण्याने सेन्सर खराब होतात किंवा लोक त्यात काहीही टाकतात आणि तो गोंधळून जातो. म्हणजे पुन्हा कल्पना चांगली पण परिणामकारकता कमी. अगदी. लर्निंग ॲपसुद्धा ते खूप बॅटरी खात असेल तर विद्यार्थी कंटाळून ते वापरणंच बंद करतील. मग आपल्या कल्पना अधिक परिणामकारक कशा बनवायच्या? आहेत का काही सोपे मार्ग? आहेत की. पुन्हा काही सोपे मार्ग आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कल्पना लवकरात लवकर खऱ्या परिस्थितीत, खऱ्या वापरकर्त्यांसोबत तपासा. फक्त लॅबमध्ये किंवा वर्गात नाही. नाही, जिथे ते वापरलं जाणार आहे तिथे त्यांच्याकडून शिका. त्यांचा अनुभव महत्त्वाचा. अच्छा. आणि दुसरं काय? दुसरे म्हणजे शक्य तितकं सोपं ठेवा. कीप इट सिम्पल. एकदम भारी गुंतागुंतीचं तंत्रज्ञान वापरण्याचा मोह टाळायला हवं. हो, कारण जेवढं सोपं तेवढं लोकांना स्वीकारायला आणि वापरायला सोपं जातं. आणि त्याची देखभाल करणंही शक्य होतं. अगदी. तिसरं, लोकांकडून मिळणाऱ्या अभिप्रायानुसार सतत सुधारणा करत राहा. इटरेट बेस्ड ऑन फीडबॅक. म्हणजे एकदा बनवलं आणि झालं असं नाही. नाही, ते सतत सुधारावं लागतं. आणि चौथा मुद्दा, जो अनेकदा विसरला जातो, देखभालीची योजना, मेंटेनन्स प्लॅन. म्हणजे तुम्ही किंवा तुमची टीम नसाल तेव्हा ह्या प्रकल्पाची देखभाल कोण करेल? तो चालू कसा राहील याचा विचार सुरुवातीलाच करायला हवा. खरंय, नाहीतर प्रकल्प बंद पडतो. विद्यार्थ्यांसाठी इथेही एक चेकलिस्ट आहे. स्वतःला विचारायला काही प्रश्न. कोणते? माझा उपाय प्रयोगशाळेबाहेर टिकतो का? खरा वापर करता तो सहज वापरू शकेल का? त्याने मूळ समस्या सुटतीये की फक्त वरवरचा मुलामा दिला जातोय? आणि भविष्यात तो चालू कसा राहील याची काहीतरी योजना आहे का? हे प्रश्न विचारले तर परिणामकारकता नक्की वाढेल. एक छान उदाहरण आहे याचं. एका टीमने कमी खर्चाचा एअर प्युरिफायर बनवला होता. कार्डबोर्ड आणि HEP फिल्टर वापरून. अरे वा, घरात छान चाललं असेल. हो, घरात छान चालला. पण जेव्हा त्यांनी तो शाळेच्या गर्दीच्या वर्गात लावला, मग काय झालं? 3 दिवसात फिल्टर पूर्णपणे चोक झाले. म्हणजे बंद पडलं जवळजवळ. अय्यो. मग त्यांनी काय केलं? त्यांनी त्यावर एक साधी धुता येण्याजोगी जाळी लावली, जी मोठी धूळ अडवू शकेल, प्री फिल्टर सारखं. अच्छा. आणि अचानक तोच प्युरिफायर जास्त काळ टिकू लागला, व्यावहारिक झाला. म्हणजे एका छोट्याशा बदल्याने परिणामकारकतेत मोठा फरक पडला. अगदी. हे आहे पुनरावृत्ती आणि फील्ड टेस्टिंगचं महत्त्व. तर पुन्हा एकदा ऐकणाऱ्यांनी विचार करावा, आपण काम केलेला किंवा पाहिलेला एखादा प्रकल्प तो खऱ्या जगात किती टिकला असता? लोकांना वापरायला सोपा होता का? त्याने खरंच काही परिणाम साधला का? आणि त्याला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी काय करता आलं असतं? खरं आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की परिणामकारकता हा कल्पना आणि खरा प्रभाव यांच्यातला पूल आहे. हा पूल नसेल तर कितीही चांगली नैतिक आणि समावेशक कल्पना असली तरी ती हवेत विरून जाऊ शकते. बरोबर.
आता आपण काही प्रत्यक्ष उदाहरणांमधून म्हणजे केस स्टडीजमधून नैतिकता, समावेशकता आणि परिणामकारकता यांचा एकत्रित विचार करूया. चालेल. यात ATL मधली पण आहेत आणि जागतिक स्तरावरची पण. सुरुवात करूया त्या स्मार्ट डस्टबिनपासून. आठवतंय? अल्ट्रासॉनिक सेन्सरवाला. हो. समावेशकतेचा विचार करता तो स्वच्छ वातावरणात म्हणजे आपल्या लॅबमध्ये चालला. पण जिथे खरा कचरा असतो बाजारात, रस्त्यावर, तिथे धूळ आणि अनियमित वीज यामुळे तो कुचकामी ठरला. म्हणजे जिथे गरज होती तिथेच तो चालला नाही. आणि परिणामकारकता? डबा आपोआप उघडत होता, हे ठीक आहे. हां. पण त्याने कचरा व्यवस्थापनाची मूळ समस्या म्हणजे कचरा वेगळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे, यात काही फरक पडला का? नाही, तसं काही नाही झालं. मग धडा काय? तंत्रज्ञान चालतंय हे पुरेसं नाही. ते योग्य ठिकाणी योग्य लोकांसाठी चालतंय का आणि त्याने खरी समस्या सुटते का हे महत्वाचं. पुढचं उदाहरण IoT कृषी प्रकल्प. मातीचा ओलावा तपासून पाणी देणारा. अच्छा. समावेशकता. 5,000 रुपये खर्च. लहान शेतकऱ्याला परवडणारा नव्हता. म्हणजे ज्याला जास्त गरज त्याच्यासाठीच तो आवाक्याबाहेर होता. बरोबर. पण परिणामकारकता चांगली होती. योग्य वापर केल्यास 30% पाणी वाचवत होता. मग धडा काय मिळाला? प्रकल्प प्रभावी असूनही समावेशकतेत कमी पडू शकतो. म्हणून तिन्ही गोष्टी नैतिकता, समावेशकता, परिणामकारकता एकत्र यायला हव्यात. बॅलन्स हवा. तिसरं ATL उदाहरण AI वापरून हजेरी घेणारं साधन. समावेशकता, हाय रेझोल्युशन कॅमेरा आणि चांगले इंटरनेट लागायचं हे ग्रामीण शाळांमध्ये शक्य नाही. शिवाय जुळ्या मुलांमध्ये किंवा चेहऱ्यात साम्य असल्यास चुका व्हायच्या. म्हणजे रिलायबिलिटीचा पण प्रश्न होता. आणि परिणामकारकता, जिथे चाललं तिथे शिक्षकांचा वेळ वाचला, हे खरंय. पण इंटरनेट नसेल तर ते पूर्णपणे निरुपयोगी होतं. मग धडा काय? सुरुवातीपासूनच विचार करायला हवा की कमी संसाधनांमध्ये हे कसं चालेल. म्हणजे डिझाईन फॉर कन्स्ट्रेन्स. आता काही मोठे प्रेरणादायी दाखले घेऊया. डॉक्टर वर्गीस कुरियन आणि त्यांची धवल क्रांती. हो, अमूलचे जनक. समावेशकता त्यांनी शहरातल्या मोठ्या डेअरी मालकांऐवजी खेड्यापाड्यातल्या लहान शेतकऱ्यांना, विशेषतः महिलांना एकत्र आणलं. त्यांना सक्षम केलं. म्हणजे अगदी तळागाळातल्या लोकांना फायदा झाला. हो. आणि परिणामकारकता. भारताला दुग्ध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर नेलं. लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. पोषण सुधारलं. काय जबरदस्त परिणाम आहे. हे आहे समावेशकता आणि परिणामकारकतेचा संगमाचं उत्तम उदाहरण. अगदी. याउलट इलॉन मस्क आणि टेस्लाचं उदाहरण पहा. परिणामकारकता. जबरदस्त. इलेक्ट्रिक कार्सना मुख्य प्रवाहात आणलं. ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवली. बरोबर. पण समावेशकता? टेस्ला कार्स अजूनही खूप महाग आहेत. त्या सर्वांसाठी नाहीत. म्हणजे सुरुवातीला तरी फक्त श्रीमंतांसाठीच होत्या. म्हणजे परिणामकारक असूनही समावेशकतेच्या बाबतीत आव्हान असू शकतं. हो. आणि शेवटचं उदाहरण गुगल AI मधल्या पक्षपाताचं. बायस इन AI. हो. त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखणाऱ्या प्रणाली म्हणजे फेशियल रेकग्निशन सिस्टम्स गडद त्वचेच्या लोकांवर कमी अचूकतेने काम करत होत्या. म्हणजे समावेशकता इथे कमी पडली कारण तंत्रज्ञान सर्वांना समान वागणूक देत नव्हतं. अगदी. तांत्रिकदृष्ट्या AI काम करत होतं, पण ते काही लोकांसाठीच प्रभावी होतं, इतरांसाठी नाही. त्यामुळे व्यवहारात ते अप्रभावी ठरलं. याचा धडा स्पष्ट आहे. काय? कोणतंही तंत्रज्ञान, विशेषतः AI, जर समावेशक पद्धतीने प्रशिक्षित, तपासलं आणि बनवलं नाही तर ते खऱ्या जगात अयशस्वी ठरू शकतं. इट नीड्स डायव्हर्स डेटा अँड टेस्टिंग. अगदी बरोबर. आत्तापर्यंत आपण बहुतेक करून शाळेच्या किंवा लॅबच्या पातळीवर बोललो. पण खरी मजा आणि खरी जबाबदारी तेव्हा येते जेव्हा आपण आपली कल्पना मोठ्या प्रमाणावर घेऊन जातो. हो, स्केलिंग अप म्हणजे शेकडो, हजारो लोकांपर्यंत पोहोचवणं. हे खूप रोमांचक वाटतं नक्कीच. पण इथे एक सावधगिरीचा इशारा आहे. जे 10 लोकांसाठी काम केलं ते 10,000 लोकांसाठीही तसंच काम करेल याची खात्री नसते. म्हणजे आव्हानं वाढतात. हो. इथेच नैतिकता, समावेशकता आणि परिणामकारकता अधिक कसोटीला लागतात. प्रत्येक टप्प्यावर विचार करावा लागतो. जेव्हा आपण विस्तार करतो तेव्हा समावेशकतेचे प्रश्न अजून मोठे होतात, नाही का? नक्कीच. तुमची कल्पना शहरात चालते पण दुर्गम गावात पोहोचेल का? तिथल्या लोकांना समजेल का? तिथल्या भाषेत उपलब्ध आहे का? वाढत्या मागणीमुळे खर्च वाढला तर ती परवडणारी राहील का? हे सगळे प्रश्न येतात. याचं एखादं उदाहरण आहे का विद्यार्थ्यांसाठी? हो. एका टीमने सौर ऊर्जेवर चालणारे पंखे बनवले होते.
एका शाळेत यशस्वी झाले. छान. पण जेव्हा त्यांनी अनेक गावांमध्ये ते न्यायचं ठरवलं तेव्हा लक्षात आलं की लहान शाळांना तेवढे पंखे घेणं परवडणार नाही. मग त्यांनी काय केलं? हार मानली? नाही, त्यांनी उपाय काढला. त्यांनी सामुदायिक पंखे आणि वापराचं वेळापत्रक तयार केलं. म्हणजे एकाच पंख्याचा वापर अनेक वर्ग करू शकतील. अरे वा, साधा पण समावेशक विचार. बरोबर. तसंच मोठ्या प्रमाणावर नेताना परिणामकारकता टिकवणं हेही आव्हान असतं. हो ना. वेगवेगळ्या हवामानात, वेगवेगळ्या परिस्थितीत तुमचं सोल्युशन तितकंच विश्वसनीय राहील का? रिलायबिलिटी एट स्केल. आणि त्याची देखभाल कोण करेल? दुरुस्ती कशी होईल? तुम्ही किंवा तुमची टीम नसताना. आणि सगळीकडे सारखाच प्रभाव पडेल का? कन्सिस्टन्सी ऑफ इम्पॅक्ट हे पण पाहावं लागतं. पुन्हा ते वॉटर फिल्टरचं उदाहरण घेऊया. तुमच्या लॅबमधल्या स्वच्छ पाण्यात ते छान चालतं. पण जेव्हा तुम्ही ते शेकडो गावांमध्ये लावता जिथे पाणी गढूळ आहे, क्षारयुक्त आहे, तिथे ते वारंवार बंद पडू शकतं. फिल्टर चोक होऊ शकतात. म्हणजे मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल? सतत फीडबॅक घेणं, स्थानिक परिस्थितीनुसार बदल करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देखभालीची पक्की व्यवस्था करणं. लोकल लेव्हलवर लोकांना ट्रेन करणं. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. काय? जर आपली कल्पना, आपला प्रकल्प समावेशक नसेल किंवा परिणामकारक नसेल, तर तो कुठेतरी अपूर्ण आहे. अगदी. नितीश गर्ग यांनी स्वतःच्या अनुभवांवरूनच हेच सांगितले आहे. आव्हान फक्त काहीतरी बदवणं नाही, तर ते असं बनवणं आहे जे लोकांना खरंच वापरता येईल, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. आणि तो बदल टिकून राहील. सस्टेनेबल इम्पॅक्ट. आणि हाच आपल्यासाठी, म्हणजे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा संदेश आहे. काय संदेश आहे? जबाबदारीने डिझाईन करा. कोण मागे सुटतंय याचा विचार करा. प्रयोगशाळेबाहेर पडून खऱ्या जगात चाचणी घ्या. ते खरंच टिकतंय का हे तपासा. आणि फक्त काही निवडक लोकांसाठी नाही, तर शक्य तितक्या सर्वांसाठी तयार करा. कारण खरी नवनिर्मिती किती लोकांच्या जीवनाला स्पर्श करते यावर मोजली जाते. लक्षात ठेवा, तंत्रज्ञान आपल्याला उडण्यासाठी पंख देऊ शकतं. नक्कीच. पण समावेशकता आणि परिणामकारकता आपल्याला दूरवर उडण्याची, अनेकांना सोबत घेऊन जाण्याची आणि जगात खरा चिरस्थायी बदल घडवण्याची ताकद देतात. अगदी बरोबर. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. कोणता? भविष्यात येणाऱ्या नवीन कल्पना, नवीन शोध हे सुरुवातीपासूनच जास्त समावेशक आणि जास्त परिणामकारक कसे असू शकतील? म्हणजे हे गुण नंतर जोडण्याची गरजच भासणार नाही. हा मोठा प्रश्न आहे. सिस्टेमिक चेंज कसा आणायचा? आणि दुसरा विचार आज, आत्ता ऐकणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या प्रकल्पाला थोडं अधिक समावेशक किंवा थोडं अधिक परिणामकारक बनवण्यासाठी कोणती एक छोटी कृती करू शकेल? एक छोटी पायरी कोणती उचलता येईल? विचार करा, कारण बदलाची सुरुवात आपल्यापासूनच होते. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.